कुठेही जायचं म्हटलं की सर्वप्रथम बेला आणि रुद्राचा मेकअप करणं हेच आमच्या मालकांचं ठरलेलं काम. नमस्कार, मी पूजा. गावची सुट्टी संपली आणि आता वेळ झाली होती पुन्हा हैदराबादला जाण्याची. जड अंतकरणाने शॅडोला आणि फॅमिलीला बाय केले आणि भल्या पहाटे 4ला निघालो एका घराकडून दुसऱ्या घराकडे जाण्यासाठी. 2 दिवसा अगोदरपासूनच जेव्हा आम्ही बॅग पॅक करायला घेतले ना, तेव्हाच शॅडोला समजले होते की आम्ही कुठेतरी जाणार आहे. सो तो पण मागे लागला होता. भर झोपेतूनच हृदयाला उठवले आणि आम्ही निघालो हैदराबादला जाण्यासाठी. पल्ला तसा लांबचाच होता. टोटल 785 किलोमीटर गाठण्यासाठी गुगल मॅपनुसार 13 तास दाखवत होते. गणपती बाप्पाला नमस्कार करून प्रवासाचा श्रीगणेशा केला. तो पहाटेचा गारवा आणि सोबतीला आमची महादेवांची प्लेलिस्ट. मस्त प्रवास चालू होता. आमची रिदूसुद्धा छान साखर झोप एन्जॉय करत होती. ह्यावेळेस रिटर्नला जाताना फक्त हृदया, मी आणि ऋषीच नव्हते, तर आमच्यासोबतीला आम्ही माझ्या लहान्या काकूलासुद्धा घेऊन चाललो होतो. ती सर्वप्रथमच हैदराबादला येते. चांदो मामा केव्हाच त्यांची शिफ्ट संपवून त्यांच्या घरी गेले होते. आता सूर्य महाराजांची शिफ्ट चालू होती. उगवत्या असा सूर्य महाराजांचा लॉग इन टाईमसुद्धा आम्ही एन्जॉय केला बरं का. हृदया उठल्यानंतर चहा नाश्त्यासाठी आम्ही ब्रेक घेतला. तोपर्यंत बऱ्यापैकी अंतर आम्ही गाठलं होतं, कारण ट्रॅफिक कुठेच लागली नाही. लवकर उठल्याचा फायदा असतो हा. रिफ्रेश झालो आणि व्हिटॅमिन डीसुद्धा घेतली आणि मग काय मिसळवर ताव मारला. ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो ना, तिथे असा प्ले झोनसुद्धा होता. सो हृदया तिथं मज्जाच होऊन गेली. ती मस्त खेळण्यात मग्न झाली. तोपर्यंत मी पटकन नाश्ता करून घेतला. मात्र चहाला कसं विसरणार. चहा भर उन्हाळ्यातही चहाचा नशा करणं एक शस्त्र असतं. कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर येण्यासाठी अजून 35-40 किलोमीटर बाकी होते आणि वाटेतच पुढे गाई आणि बैल यांचा खरेदी विक्रीचा बाजार लागतो. सो भरपूर सारे पिकअप टेम्पोमध्ये तेच दिसत होते. रिदूला हंबा बघून खूप मज्जा वाटत होती आणि तीसुद्धा हा प्रवास खूप छान एन्जॉय करत होती. वाटेतच हैदराबादला जाताना तुळजापूर लागते आणि काहीही प्लॅन नसताना कदाचित देवीची इच्छा होती म्हणून आम्ही तुळजापूरला गेलो. गाडी पार्क केली आणि पावले निघाली मंदिराकडे जाण्यासाठी. तेव्हा घड्याळात वाजले होते 11:30 आणि सूर्य महाराज त्यांची ड्युटी खूपच मस्त बजावत होते. चैत्री नवरात्रसुद्धा सुरू आहे आणि मंगळवारही होता, म्हणून मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. एवढ्या गर्दीतही ऋषीने माझ्यासोबत जे वागला ना, ते बघून मी काय बोलू हे मलाच आता कळेना. तर काय झाले हे पाहण्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा. तोपर्यंत जय तुळजाभवानी. बाय.